लाईट रात्री 10 वाजता येत्या, मग ते आपण रात्री 10 वाजता लाईट आली तर मोटर चालू करून 12ला बंद करायचं, हे सगळं अशक्य व्हायला लागलं. पण मोटर चालू बंद करता येत होती, परंतु वॉल चालू बंद करणे ही सिस्टीम त्यात नव्हती ना. ते वॉल चालू बंद करण्यासाठी मला स्वतःला तिथं जावं लागत होतं किंवा लोक ऑटोमेशन करतात, मी ऐकलं होतं, पाहिलं होतं, पण ते खूप खर्चिक होतं. त्याची जी सिस्टीम आहे ती खूप वेगळ्या पद्धतीची आहे. त्यांना सेंट्रलाइज पाहिजे, एकाच ठिकाणी टँक पाहिजे, त्या टँकमधूनच ते प्रत्येक क्षेत्राला पाणी देणार. आणि मला जसं पाहिजे, माझं जसं क्षेत्र आहे त्या क्षेत्राप्रमाणे मला जसं पाहिजे तसंच मला या कंपनीकडे उपलब्धता होती. त्यामुळे मी ते लगेच ॲग्री झालो. इतका बदल अगदी 100% नाही म्हणता येईल, पण 90% निव्वळ, अगदी निव्वळ म्हणजे निव्वळच. फक्त पाण्याचं शेड्यूल व्यवस्थित असल्यामुळं हे पीक आपल्याला घेता आलंय. ज्याला आपण बळीराजा म्हणतो, शेतकरी राजा म्हणतो, त्यांना राजासारखं कधी जगायचं, तर राजासारखं जगण्यासाठी असे जे काय नवीन नवीन टेक्नॉलॉजी आल्या त्याचा उपयोग केला. माझे नाव भरत दादासो सूर्यवंशी, मुक्काम पोस्ट माहुली, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. मी गेले 2006 पासून शेती क्षेत्रात आहे. पूर्वी पारंपरिक पद्धतीने करत असलेली शेती, वडिलोपार्जित शेती मी करत होतो. त्यामुळं आज 2023ला माझ्याकडं टोटली 47 एकर क्षेत्र आहे. ते क्षेत्र घरापासून बऱ्याच अंतरावर, म्हणजे काही क्षेत्र 2 किलोमीटर अंतरावर आहे, काही 3 किलोमीटर अंतरावर आहे. पण हे सगळं करत असताना बऱ्याच वेळा मला सगळ्यात मोठी अडचण यायची ते पाणी. म्हणजे पाणी विहिरीत आहे, पण आपण एखाद्या प्लॉटला 2 तास पाणी द्यायचं आहे, तर लाईट रात्री 10 वाजता येत्या, मग ते आपण रात्री 10 वाजता लाईट आली तर मोटर चालू करून 12ला बंद करायचं, हे सगळं अशक्य व्हायला लागलं. वेगवेगळे पिकत घेत असताना लाईटचं शेड्यूल वेगळं, कधी रात्री लाईट येते, कधी दिवसा लाईट येते. त्यामुळं सगळ्या बाजूच्या मोटरा चालू करणं, त्या बंद करणं, चालू आहेत का न बघणं, ह्या सगळ्या गोष्टी खूप त्रासाच्या होत होत्या. गेले अनेक वर्ष झालं. त्यातून लेबरचा प्रॉब्लेम, लोक कामगार मिळतात, कधी असतात कधी नसतात, हे सगळं करत असताना बराचसा वेळ वाया जायचा. आपली तीव्र इच्छा जरी असली, आपल्याला सगळं येत जरी असलं, तरी पाणी हा सगळ्यात मोठा सोर्स त्यातला पिकातला, आणि तोच वेळेवर मिळाल्यामुळं किंवा किंबहुना काही वेळा जास्त आणि काही वेळा कमी, हे असं होत असल्यामुळं ते पिकाचं जे उत्पन्न आहे ते आपण तेवढ्या प्रमाणात घेऊ शकत नव्हतो. तर हे सगळं फिरत असताना ही सगळ्यात मोठी अडचण ही माझ्या लक्षात आली होती, पण त्याला काही खास असा चांगला ठोस पर्याय काय माझ्या डोळ्यासमोर निदर्शनास येत नव्हता. ऑटोमेशनचा मी विचार करत असताना मोबाईलवरती मोटर चालू करणे, बंद करणे ही सिस्टीम ॲड आहे. पण मोटर चालू बंद करता येत होती, परंतु वॉल चालू बंद करणे ही सिस्टीम त्यात नव्हती ना. ते वॉल चालू बंद करण्यासाठी मला स्वतःला तिथं जावं लागत होतं किंवा लेबरला तिथं पाठवायला लागत होतं. मग ती गोष्ट तशी त्रासाचीच होती. मग हे सगळं करत असताना बऱ्याच ऑटोमेशनच्या कंपनीचे मी माहित्या घेतल्या. ज्यांनी ऑटोमेशन केले त्यांच्याशी संपर्क साधला, त्यांचं प्लॉट व्हिजिट केले, तिथं प्रत्यक्षात कसं आहे ते बघितलं. वारंवार मनात असा विचार आला की लोक ऑटोमेशन करतात, मी ऐकलं होतं, पाहिलं होतं, पण ते खूप खर्चिक होतं. त्याची जी सिस्टीम आहे ती खूप वेगळ्या पद्धतीची आहे. त्यांना सेंट्रलाइज पाहिजे, एकाच ठिकाणी टँक पाहिजे, त्या टँकमधूनच ते प्रत्येक क्षेत्राला पाणी देणार. आपली तशी परिस्थिती नव्हती ना. आपल्याकडे 5 विहिरी आहेत, 5 ठिकाणी आपले क्षेत्र आहे, आणि मग त्या क्षेत्रांना हे सगळं करायचं म्हणजे ते पण अवघड होतं. तसंच मी गेले अनेक वर्ष झालं, 4-5 वर्ष झालं हे तसंच चालवतोय. पण ते काय माझ्या काय मनासारखं म्हणजे पीक पण येत नव्हतं, आणि जसं पाहिजे आपल्याला त्या पद्धतीनं आपण डेव्हलप पण करू शकत नव्हतो. परंतु या दरम्यानच्या काळामध्ये ॲटोफार्म नावाची कंपनी ही पुण्याला सेमिनारमध्ये त्यांचा स्टॉल होता, आणि त्या स्टॉलवरती ती माहिती त्यांनी दिली. ती माझे मित्र गेलेले होते, माझ्या मित्राकडून मला ती माहिती मिळाली. त्यांनी अशा सर्व गोष्टी मला सांगितल्या. त्यानंतर माझे दुसरे एक मित्र माने म्हणून आहेत, त्यांनी या ॲटोफार्म कंपनीचा जे ऑटोमेशनचं युनिट आहे ते त्यांनी जस्ट बसवायला चालू केलं होतं. ते मी पाहिलं. पण त्यात एक माझ्याकडे बारकाईने लक्षात माझ्या गोष्ट आली की यांच्याकडं सेंट्रलाइज करायची गरज नाही. जिथं मोटर विहीर आहे तिथून
ज्या ज्या क्षेत्रात जिथं जिथं आपलं क्षेत्र आहे म्हणजे विहिरीपासून आपलं लांब क्षेत्र असेल तिथं वॉल असतील ते वॉल पण ॲटोमॅटिक म्हणजे चेंज केले जातात, बंद चालू केले जातात आणि त्याच्यासाठी सेंट्रलाइज करायची गरज नाही. मग माझ्या शेतीला एकदम माझ्याकडं जशी शेती आहे आणि माझ्याकडं विहीर आणि विहिरीपासून असणारं क्षेत्र जमिनीचं अंतर हे पाहता मला ते बरं वाटलं. मग बरं वाटल्यानंतर मी 1-2 ठिकाणी त्यांनी जे सुरुवात केली होती बसवण्यासाठी ते मी पाहिलं. त्यानंतर कंपनीचे कॉन्टॅक्ट केला. कंपनीशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर कंपनीची लोकं आली, त्यांनी व्हिजिट केलं. व्हिजिट केल्यानंतर माझं जे मी आता उभा राहिलो आहे तर सर्वसाधारण माझे 14 एकर क्षेत्र आहे. तर हे माझ्या घरापासून 3 किलोमीटर अंतरावरती क्षेत्र आहे. मग हेच सगळ्यात जास्त घरापासून लांब असणारं क्षेत्र मला माझ्यासाठी ऑपरेट करायचं तसं त्रासाचं होतं. मग हे क्षेत्र मी निवडलं. त्यांनी आल्यानंतर पूर्ण जमिनीचा सर्वे केला. मी जिथं आता उभा आहे ते माझं 9.5 एकर क्षेत्र आहे. हे सगळं ऊसच आहे. इथून माझं 1,500 फुटावरती विहीर आहे, तिथं 1.5 एकर क्षेत्र आहे आणि त्याच्या 1,000 फुटावरती तिथं 2.5 एकर क्षेत्र आहे, तिथंही ऊसच आहे. मग हे सगळं दाखवल्यानंतर त्यांनी सगळं पाहिलं आणि पाहिल्यानंतर मला म्हणले की तुम्हाला इथं काय फार मोठा बदल करण्याची गरज नाही. आम्ही एक युनिट बसवू, याचं सेंट्रल म्हणजे हे सगळं ऑपरेट करणारं ते युनिट बसवलं तर तुमचे जे वॉल आहेत पाईपलाईन माझे साधे जे पहिले जे वॉल होते चालू बंद करायचे ते वॉल तुम्हाला तसेच ठेवायला लागतील. तुम्हाला फक्त सोलोनाईट वॉल एक तुम्हाला फक्त 2 टाकायला लागतील. जर सोलोनाईट वॉल 2 तुम्ही टाकले तर एका सोलोनाईट वॉलवरती 4 एकर क्षेत्र माझ्याकडे लॅटर आता सध्या 2 लिटर डिस्चार्ज आहे. त्यामुळे एका वेळी ॲट ए टाईम 4 एकराचा प्लॉट माझा ऊसाचा भिजू शकतोय. मग त्यांनी मला सांगितलं की एक सोलोनाईट वॉल टाकला का तुमचं 4 एकर क्षेत्र भिजते आणि दुसरा सोलोनाईट वॉल टाकला तर 8 एकर क्षेत्र भिजतं. आणि विहिरीजवळचा जो 1.5 एकराचा प्लॉट आहे आणि त्याच्यावरतीच एक 1,500 किलोमीटरवरती 2.5 एकराचा प्लॉट आहे ते 4 एकर क्षेत्र तुमचं एका वॉलवरती भिजतंय असं सांगितलं. तर मला ते बरं वाटलं. मग बरं वाटल्यानंतर मी त्यांच्याकडून इस्टिमेट काढायला सांगितलं तर इस्टिमेट खूपच कमी आलं. म्हणजे जे बाकीच्या कंपनीच्या तुलनेत जे बाकीच्या कंपनीने इस्टिमेट दिलं होतं त्याच्या इस्टिमेटमध्ये अगदी त्यांच्या तुलनेत हे 10-15-20% आलं. मला बरं वाटलं. मी त्यांना फक्त कंपनी नवीन आहे, युनिट आपल्याकडे खूप नाहीत म्हणून मी त्यांना काय प्रश्न केले की बस समजा मी तुमचं युनिट घेतलं तर तुमची सर्व्हिस कशी काय राहील. तर ते म्हणले तुम्ही बिंदास राहायचं, सर्व्हिसच्या बाबतीत आम्ही स्वतः लक्ष घालणार, स्वतः तुम्हाला हे सगळं म्हणजे कुठं अडचण आली तर आम्ही स्वतः इथं त्याच दिवशी किंवा एखादा दिवस लेट झाला तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे करतो. ठीक आहे. ह्या पद्धतीने आमचं युनिट बसवायचं फायनल झालं. कारण मला कॉस्ट कमी होती आणि पाईपलाईनचा वॉलचा खर्च मला खूप कमी होता आणि मला जसं पाहिजे माझं जसं क्षेत्र आहे त्या क्षेत्राप्रमाणे मला जसं पाहिजे तसंच मला या कंपनीकडं उपलब्धता होती. त्यामुळे मी ते लगेच ॲग्री झालो. दुसरी गोष्ट त्यांच्या या ॲटोफार्ममध्ये मोबाईलमध्ये ॲप दिला आहे. त्यांनी सांगितलं की तुम्ही मोबाईलवर नाही ऑपरेट करू शकता, तुम्ही इथं असणंच काही गरजेचं नाही. तुम्ही कुठेही असा समजा मुंबईला गेलो आहे, पुण्याला गेलो आहे, दिल्लीला गेलो आहे, कुठेही फिरायला गेलो आहे तर आपल्याला मोबाईलवरती दिसतंय की आपली मोटर चालू आहे, बंद आहे, कुठल्या वॉलला पाणी पडलेलं आहे, कोणती बंद आहे का. आणि तिथून जर आपण टायमिंग बदलायचं म्हणलं, शेड्यूल लावायचं म्हणलं तर 1 मिनिटाच्यात आपण ते शेड्यूल लावू शकतो. जो मोबाईलच्या ॲपवरती असल्यामुळे आपल्याला ते सोपं पडते. ते मला ऐकल्यानंतर आणि प्रत्यक्षात त्यांनी दाखवल्यानंतर मला खूप बरं वाटलं. तर या युनिटमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे हे युनिट सोलर पॅनलवरती चालतं आहे. म्हणजे जिथं ज्या ठिकाणी हे पॅनल आहे तिथं लाईटचीच आवश्यकता आहे अशी काही गरज नाही. हे सगळ्यात बेस्ट आहे. म्हणजे आपल्या विहिरीवरती मोटर असते तिथं लाईट असते पण प्लॉटवरती लाईट असते असं नाही आहे ना. तितकी काही डेव्हलपमेंट आपल्या महाराष्ट्रात झालेली नाही. त्यामुळं सोलरवरती चालत असल्यामुळे आपण कुठेही ते युनिट बसवू शकतो. तर हा बेस्ट पॉईंट त्यांच्या कंपनीचा असल्यामुळे तो मला अजून खूपच आवडला. नवीन असल्यामुळं प्रॉब्लेम आला त्यांना मी सांगितलं, त्यांनी लगेच तिथूनच मला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिला. म्हणले असं असं आहे आणि हे बटन दाबल्यानंतर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय. मी केलं ते, तर त्यानंतर ते चालू झालं. ह्यासाठी पण हे बेस्ट आहे. आता जो समोर बघताय तुम्ही प्लॉट हा माझा 28 एप्रिलची लागण आहे. म्हणजे आज 5 महिने झाले. सर्वसाधारण 16 ते 17 कांड्या ऊस आहे. इतका बदल अगदी 100% नाही म्हणता येईल पण 90% निव्वळ, अगदी निव्वळ म्हणजे निव्वळच. फक्त पाण्याचं शेड्यूल व्यवस्थित असल्यामुळं हे पीक आपल्याला घेता म्हणजे अशा पद्धतीनं मिळालं आहे. आणि शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून विचार करायचा म्हटलं तर शेतकऱ्यांचा खूप वेळ हा पाणी चालू करणे, मोटर बंद करणे, कॉक चालू करणे, कॉक चालू करायला न जाण्यामुळे जास्त पाणीमुळे हे सगळं नुकसान होते. आणि नुकसान होत असल्यामुळं शेतकऱ्याची आर्थिक बाजू जी आहे ती कमकुवत होत चालली आहे.
तर शेतकऱ्याची आर्थिक बाजू सुधारण्यासाठी नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग केला तर शेतकरी कुठंतरी, ज्याला आपण बळीराजा म्हणतो, शेतकरी राजा म्हणतो, त्यांना राजासारखं कधी जगायचं. तर राजासारखं जगण्यासाठी असे जे काय नवीन नवीन टेक्नॉलॉजी आल्या त्याचा उपयोग केला तर टेक्नॉलॉजीचा उपयोग केल्यामुळे आपलं कष्ट कमी होतं आहे, आपलं पीक चांगलं येतं आहे आणि आपल्याला 4 रुपये जास्त मिळतात. तर आपल्यासारख्या माझ्यासारख्या शेतकऱ्यांनी असं युनिट बसवायला काही अडचण नाही. त्यांनी अगदी म्हणजे आवर्जून बसवावं. आणि जो आपल्याला जो रात्रीचा त्रास, मोटर चालू बंद करण्याचा त्रास आहे किंवा जास्त पाणी होणं, कमी पाणी पडणं किंवा वेगवेगळी पिकं घ्यायची आहे ती, पण त्याचं पाण्याचं शेड्यूल समजा आपण त्याला लावलं, मस्त आपल्या डोक्यात आहे, आपल्याला करायचं आहे, पण टायमिंगमुळं लाईट रात्री कधी येत्या, कधी दिवसा येत्या, पहाटेचीच बंद होते, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर आपण त्या पद्धतीने नाही करू शकत ना. मग त्याचे जे नुकसान आहे ते आपल्यालाच बघायला लागतात. तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता हे युनिट ॲटोफार्म कंपनीचं जे सोलर पॅनलचं जे युनिट आहे ॲटोमायझेशनचं, खूप चांगलं आहे, खूप स्वस्त आहे आणि खूप म्हणजे आपल्याला खूप आराम मिळणार आणि आपला बराचसा त्रास कमी करून देणार हे युनिट आहे. त्यामुळे मी हे युनिट बसवलं. गेले 5 महिने झालं माझं चांगल्या पद्धतीनं चालू आहे आणि राहिलेले जे माझं क्षेत्र आहे तिथं मी आता नजीकच्या काळात म्हणजे 2 महिन्यानंतर ते सगळं टोटली माझे जे क्षेत्र आहे 45 एकर, त्यापैकी 40 एकर क्षेत्र माझं ऑटोमेशनवर करण्याचं मी फायनल केलेलं आहे. आता माझं 14 एकर क्षेत्रावरती 1 युनिट बसलेलं आहे. त्याचा खर्च मला 2 लाख रुपये आलेला आहे. बाकीचं जे क्षेत्र आहे तिथं मी ते 100% बसवणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी या म्हणजे असं युनिट बसवावं याची माहिती घ्या आणि बसवावं. इतक्या स्वस्त कुठंही अशा पद्धतीचं युनिट मिळत नाही किंवा मी जेवढी चौकशी केली त्यात मला कुठंही म्हणजे असं सापडलं नाही. सगळ्यांची कॉस्ट मी काढली होती 15 लाख रुपये, 17 लाख रुपये, 20 लाख रुपये, 25 लाख रुपये ह्या दरम्यानच होतं आणि त्यांना बाकीच्या कंपनींना सेंट्रलाइज करणं हा त्यांचा मेन आहे. म्हणजे एका ठिकाणी पाणी गोळा करणं आणि तिथून प्रत्येक प्लॉटला पाणी दिलं. इथं या सिस्टीममध्ये कसं आहे, विहिरीवरून आपलं जिथं क्षेत्र असेल तिथं वॉल बसवला, तिथला तो वॉल ॲटोमॅटिक ओपन होतो, तिथं लाईटची गरज नाही. सोलर युनिट असले, त्यात बॅटरी आहे, म्हणजे जरी सोलरवरती चालवत असेल युनिट आणि रात्रीच्या वेळी समजा तर बॅटरी स्टोअर करते, त्यामुळे ते युनिट रात्री पण चालू राहते आणि कोणतीच अडचण नाही. कमी खर्चात आणि कमी त्रासाचं, सगळं बजेट पण कमी आहे. सगळ्या गोष्टी एकदम सोयीस्कर आणि सोप्या आहेत. त्या आज कंप्लीट जवळजवळ 5 महिने झालं हे युनिट एकदम चांगल्या पद्धतीनं चालू आहे आणि इतक्या स्वस्तात आणि इतकी सगळी टेक्नॉलॉजी असणारी शेतकऱ्यांनी, म्हणजे मी जसं केलं आहे, मी सध्या तसा खूप विचार करून खर्च करणारा माणूस आहे. पण मी आता विचार करतोय ना की माझ्या 2 लाखाच्या खर्चात जर 14 एकर माझं क्षेत्र भिजत असेल तर मला एकंदरीत विचार केला तर 12-13 हजार रुपये पर एकराला खर्च आला आणि हे दीर्घकालीन आहे. आणि हे दीर्घकालीन असून कंपनीचं प्रॉडक्ट चांगले आहेत, त्याच्यामुळं शक्यतो ह्याला प्रॉब्लेम याचा विषयच नाही. आणि जरी काय प्रॉब्लेम आला समजा, म्हणजे टेक्निकली प्रॉब्लेम आला तर ते तिथून बसून 2 मिनटात सॉल्व्ह करतात, म्हणजे खराब व्हायचा काही विषयच नाही. आता आता मी ज्या प्लॉटमध्ये उभा आहे ते क्षेत्र माझं चिकोळ फाट्यापासून 1 किलोमीटर अंतरावरती पूर्वेला आहे. पाईपची जी फॅक्टरी आहे त्याच्या बाजूला हे माझं क्षेत्र आहे. माझं घर विटा माहुली रोडवरती आता जो नवीन पेट्रोल पंप झाला आहे त्या पेट्रोल पंपाच्या समोर राधिका पॅलेस नावाचं माझं घर आहे. तिथून हे 3 किलोमीटर अंतरावरती आहे. हे युनिट जर कोणाला बघायचं असेल तर चिकोळ फाट्यापासून पूर्वेकडं जो डांबरी रोड आला त्या डांबरी रोडवरनं 1 किलोमीटर आल्यानंतर पाईप तयार करण्याची जी कंपनी आहे त्याच्या पूर्वेकडचा जो उसाचा प्लॉट आहे तो माझा प्लॉट आहे आणि तिथंच हे युनिट आहे. तिथं येऊन कोणी म्हणजे ज्यांना जे इंटरेस्टेड असतील किंवा ज्यांना हे युनिट बसवायचं असं वाटतंय त्यांनी हा प्लॉट इथं येऊन ते युनिट बघू शकता. शेतकऱ्यांनी हे युनिट बसवावं. खूप मोठा ह्याचा फायदा, खूप मोठा त्रास कमी होणार आहे.